काळजी घ्या, मृत्यूयोग आहे. तुमच्या घरावर सावली आहे मृत्यूची. काळाचा आघात होईल, पण काळाशी जर तुमची गाठ पडली नाही तर रक्ताच्या नात्यांवर आघात होईल काळाचा. पण मृत्यूयोग अटळ आहे. माका कोण मारू शकणार नाही. यमाक पण कापरा भरा. नाना बरा वाईट आता तुमका पाच पाणी घेवा घेवा. नाना नाना माधवा म्हातारे झालेले आहेत नाना. ते काय आता जगणारे नाहीत. छाया काय बोलतोस? भरल्या घरात असं बोलणं बरं वाटतं तुका? बस थाय, नाही तर खोलीच्या बाहेर जा. माधवा हे खय हो अण्णा बाहेर आहोत. बरा ह्या बघ नानांका पाणी पाज. हा छाया पाय चेप त्यांचे. तर इलय मी तवस. माधवा माधवा ए माधवा, माझं चुकला. नाना का असाच बोलूक नको वया होता. थांब थांब, तसा नको पाजू पाणी. अख्खं पेलो वत पितल येते. पाच पाच. अरे माझं पण आजो होतो. उगाच मी बोलूच नाही. पाच पेल्यान पाच पितल येते. पाच. काय काय नाना पाण्याचं घोट घेणत नाही. अचानक काय झालं काय कळणार नाही हो. सकाळपासून तर बरे होते. आपण त्यांका डॉक्टराकडे घेऊन गेला होता. काय होऊचं नाही म्हाताऱ्या. असा सगळ्या जोडून जाणार तर नाही हो. मी निघ नाही पण निघ. माधवा अरे माधवा असं करू नको. ठसका लागत ना त्यांका. काय आयता काय छायान हे बाय काय बोलायचं तुका आता. राजा असं करा नको. हा तुका आता मी सोडणार नाही. बघस तू सोडत नाना. तू माका फसवतोस. पाणी बस. सोडूच आहे नाही मी आता. तुका सोडूच आहे नाही मी आता. हा काय केलंय मी? काय केलंस? काय पण सांगतस माधवा? बघलस ना आजची अवस्था काय झाली आधी. घबरवूक येणार नाही तुका. तुका तरी बोलून काय होतला. निस्क्या झालेला असतो. माकाच बोल, माकाच मार. एकदा तर मारून तरी टाक माका. आता जास्त बोललस ना तर कोंडूनच ठेईन खोलीत. मी काय पांडू सारखं गप राहूचे नाही. दरवाजा तोडून खोलीतून पळून जातलय. जो बघ असं बरा आला बरा आला लागला. बरा आला. लय तोंड चालता तुझा. असंच वया तुका. त्या पांडूनच शिव्या घातल्या असतले. अगो 2 दिवस झाले त्याचा आवाज सुद्धा नाही. बघ खराच मेलो असतात. पांडू रे पांडू. पांडू
माधवा बरोबर आहे ना? एकदम बरोबर. आता एक पूजा करून मिळात. दत्ता माधवा, अरे नवीन तुळस लावतास? तुळस जळली होती ना म्हणून नवीन लाई तू. बरा केला सा. जळलेली तुळस ठेवची नसता. मी पण काय वेंदळा, तुळस जळलेली आणि तिका पाणी घालू केले. रोजची सवय ना. ती सवय तुटाक नको म्हणान आणलो. होय ना दत्ता? होय. बरा केलास हा. गुणाची ग माझी लेकरा. चला तुम्ही पण पाया पडून घेवा. सगळ्यांका सांभाळून घे गे. सुखात ठेव सगळ्यांका. आहे काय रे माधवा? पांडू मेलो काय? माधवा, सकाळी सकाळी असं बोला नको हा. कोणी सांगितलं तुका? तू असोच काय विचारूच नाही. का छायाच काहीतरी बडबडला असतला. माधवा, तू त्याचा काय ऐका नको हा. आम्हीला सगळ्यांच्या जीवावरच उठला हा. जावा तुम्ही जाऊन खेळा जावा. चल जाऊ खेळ. विहिरीवर ये लवकर. चल चल. तुळशी माये, सगळ्यांका सांभाळून घे गे. तगड तगड. पांडू, रे पांडू, रे पांडू. काय बघतोयस? अहो, तो पोरगो. का एकदा सांगितलेलं कळला नाही? तुझं प्रेम उतू गेला तर लक्षात हा ना. काय अवस्था करीन? 2 दिवस झाले पोराचा आवाज येणार नाही. हो नाही की चो नाही. असा काय झाला असा तर मी हात जोडते तुमच्या. वाजदार उडून ते का बघा. वास येता काय मेल्याचो? पार आता असा बोला नको. ते पाया पडते तुमच्या. वास इलो की सांग. घरात घाण नको. आणि तवसर तुझं प्रेम उतू जायत असत तर कुत्रे मांजरक जेवण घाल. जाता म्हातारक बघ. 2 मोडी नको हात घरात. कळला? नाना, वाईच पडायचा. नाना नाना बोला नको तुम्ही. बोला नको बोला नको. मका माहित आहे तुमका त्रास होता. पण मी तरी काय करतले. सावरण्याचो प्रयत्न करते मी. पण काय ना काहीतरी होताचा. तुम्ही आजारी पडलास. हे फांडू खोलीत हा. त्याचा काय झाला काय कळणार नाही. पोराहत, त्यांचा शिक्षण, त्यांचा भविष्य. छाया असा वागणं. अहो दुसऱ्यांच्या घरात जाऊचा हा पोर. कसा कसा होतला काय कळणार नाही मका. हे तर नाना नाना तुम्ही तरी लवकर बरे व्हा. तेवढंच मका आधार मिळतला. त्या घरात कोणाची नजर लागली काय कळणार नाही मका. चुलती तर घराच्या वाईटावरच उठलेली हा. आबा,
काय बोलले पोरीकडचे? आता ते काय हो बोलत होते रे? काय सांगाव होते? मला होते घर नाही, पैसो अडको नाही आणि झील जागेवर बसलेलो. वाटोळा होईत त्या अण्णा नायकाचा. माझ्या पोराचं लगीन ना त्याच्यामुळेच मोडलेला. आता बघा कसा होता येता. ऐकलंस काय रे? माझा लगीन मोडला, माझा लगीन मोडला. ए गपरव रे बाबा, गपरव. उगच लागतं ना त्यांका. अण्णा ना जागेवर बसत. मी सांगते त्यांनीच पिटवलेला हा पाहुण्यांका. अण्णांका पोलिसांनी सोडल्यानी तुम्ही काय केलास? काय नाही. घरातून त्यांनी आपल्याला बाहेर काढल्यानी तुम्ही काय केलास? काय नाही. एवढंच होतो माझं काशी. घरच्या कपड्यांनीची घरातून बाहेर पडला तुम्ही गप. आणि आज लगीन मोडला हा निवांत ऐकून इलास पाहुण्यांकडून. काय बोलायचं काय तुमका? थांबा. हे घ्या, या लुगडानी सा तीच तुमची लायकी. लगीन मोडला, माझा लगीन मोडला, माझा लगीन मोडला. ते गप रे बाबा, माझ्या गप गप. मोडला. अरे सगळं माझा नीट लगीन वयात मोडला, रे. सगळं नीट वयात. लगीन मोडला, माझा लगीन मोडला. पांडू ना खराच मेलवा. खोल्यातून असं वाजता भक्को येता. पण हुंदीर नाही मेल्यात काय. हुंदरांनी ना पांडूक मारला. असा खचा खचा चावलेला. नको कसं सांगू. तुका ऐका नसा होता. बक्षी तर मरशीलच तू. पांडू नाही मेलो. तुका कोणी सांगितलं? मी सांगतोय ना पांडू मेलो. आये सांगत होती. हा तिका काय कळता. तिचं लाडको पण तो. तिका ना धक्को बसलो असाच. मनात ती बोलता नाही मेलो नाही मेलो. पण मी सांगते तर खरा पांडू मेलो. काय तर तू जेव्हा सांगाडू आणत ना पांडूचो तेव्हा तुमका सगळ्यांका कळात. उंदराचा पोट ना भरला असाच. गप गप ना. येतासारखा सरळ केलंय का बघ. तुका तू काय समजतोस माका? हा सोड ते का सोड. नको गे माका लागा. तू बाजूक राह. अरे सोड सोड. तोंडाक येत त्या बोलत हवायचा. वेळ काय नाही तुका. हा अख्खो गाव जमा केलंस तमाशा करून. आमची काय अब्रू काढतास तू? हा त्या बिचाऱ्या पांडूच्या जीवावर उठलास किती? हा तुका आता मी सोडणार नाही. तू राहू बाजू. हा लपतास काय लपतास त्याच्या मागणं. हा तोंडात किडे पडले तुझ्या. तुम्ही किती बसलास? जावा घराकडे जेवा ना. हा अवदसा काय करीत काय नाही काय सांगता येऊचा नाही. माझा जीव घेऊनच गप्प बसली. शांतता मिळतली ते का? पांडू नाही रे बाबा. नाही होणार. नाही होचा काय पांडूक नाही होचा. छान आहे. खरंच खूप छान आहे. तुझ्यासाठी आणलंय. भैया माझ्यासाठी? वय पण नको. शेवंता आवडलंय ना. मग परत किती देतस? नाही पण नको. किती? अहो आधीच किती करताय तुम्ही माझ्यासाठी. वाणसामान, इतर गोष्टी आणि आता ही भारीतली साडी. प्रेमानं दिलेल्या नाही म्हणायचं नसतं. पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नायकानं दिल्या. आणि पोटातलं मूल
अरे वाय हळू. माधवा, रे माधवा, अरे सगळी तयारी झाली काय? हो हो. दत्ता, रे दत्ता, काय छाया खया कोणी तसा ते का सगळी तयारी करून ठेवू सांगू खया? सांगते. पाहुणे येतील ना. होय होय. अहो, म्हणजे मी काय म्हणतोय, घरात कार्य हा आता तरी ते का बाहेर काढा. माझी शपथ हा तुमका. दत्ता, माधवा, छाया, नाना, अरे पांडुक बाहेर काढतात, येवा लवकर. अरे आठवतं तुका? इसरलंय हम्म. इसरलंय